श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, संकट आले तरी श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकवते काही क्षण, ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पळू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी आम्हा सर्वांचं, सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेल, त्यांचा संपूर्ण जीवनाचा योग्यक्षेम मी स्वतः चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे, हा अतूट अपत्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण आंतरबाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुंतले. जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाच या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जगडून टाकावे लागते. आणि मग अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणते श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतड रस्त्यावर देखील प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरीही कुठे पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल, तो मार्गावर आहे. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहेत. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुमच्या आयुष्यात देवाचे स्थान आहे, या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सांत्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहिती आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तू ज्या चुका केल्या आहेस असे स्वामी म्हणत आहेत त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चुका करू नकोस.
आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो, आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही समजत असाल तर नक्कीच तुम्हाला ते कळेल, आणि स्वामींवर तुम्ही प्रेम नक्कीच करायला हवं. तेव्हा स्वामी तुमच्यावर मनसोक्त प्रेम करत असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याला योग्य गोष्टी माहिती तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल, कर्ज पूर्ण भरले जाईल, तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आणि स्वामी भक्तांनो, तुमचे थकलेले तणावग्रस्त तुम्ही जेव्हा हसता आणि आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचित करीन अशी स्वामी तुम्हाला ग्वाही देत आहेत. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे. आणि देवाने अशा प्रकारे प्रीती केली, जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश कधीही होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. आणि व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगले वेळ निघून जाते तसेच वाईट काही नेहमी नसते. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला कसे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली असेल हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 10 संकेत नक्कीच देतो. तेव्हा वेळ असताना हे संकेत समजून घ्या. वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत, व्यक्तीला वाईट स्वप्ने येत असतात आणि त्यात काहीच नवीन नाही, परंतु दररोज रात्री आपल्याला अशी स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील आणि आपल्याला भरपूर काही गोष्टींसाठी झेलायला लागेल. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेवढं जास्त स्वामींवर प्रेम होताल आणि प्रेम कराल तेवढंच जास्त स्वामी तुम्हाला प्रेम देतील. आणि स्वामी तुम्हाला मनापासून अर्थतेने भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात जर आत्मविश्वास नावाची झोळी रिकामी झाली असेल तर एकदा तरी स्वामी दरबाराची पायरी चढा. सर्व काही तुमच्यासाठी खुलं होणार आहे. स्वामी म्हणतात, सगळे सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलाय आणि देव प्रत्येकाला सुंदरच बघू इच्छितो. म्हणून शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चपलाला कधीही नाव ठेवायची नाहीत. भाकरी आज शिळा आहे, तिनं काल पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली आहे, तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. तिची किंमत वेळ आल्यावर नक्कीच आपल्याला कळत असते. आणि भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, आणि माणूस कळायला माणुसकी पूर्णपणे लागत असते. म्हणून स्वामी सांगतात, जीवनात कधीच सर्व काही संपत नसते. नेहमी एक नवा प्रारंभ आपली वाट बघत असतो, आणि तो प्रारंभ आपण नक्कीच केला पाहिजे. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. असा नक्कीच आपण मंत्राचा जाप केला पाहिजे. याने आपल्याला नक्कीच चांगली सद्बुद्धी येईल. आयुष्य सगळ्यांना संधी देत असतं, फक्त ती ओळखण्याची कुवत असायला हवी. बऱ्याच वेळेला काही मिळवण्यासाठी नाही तर बरंच काही सोडून देण्यासाठी संधी मिळते. वेळेत काही गोष्टी सोडता आल्या की योग्य ते पुढं आपली वाट पाहत असतं. इथे जागरूकता हवी. क्षणाक्षणाला माणूस हसून बसून राहतो. पुढल्या दारावर नंबर कळत योग्य संधी मागल्या दारावरून निराश होऊन परत गेली तर मग तो अजून रडत राहतो. म्हणून तुम्ही तुमची संधी ओळखायला शिका. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही आणि त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसेच कोणतीही गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नष्ट करू शकते. एवढं लक्षात घ्या. आणि धर्माच्या नावावर तर लढायला सगळेच तयार आहेत, पण धर्माच्या मार्गावर चालायला कोणीही तयार नाही. म्हणून तुम्ही धर्माच्या मार्गावर चालायला तयार व्हा. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी महाराज तुमच्यासाठी काहीतरी योजना करत असतात. आपण फक्त 2च गोष्टी करायच्या, एक म्हणजे चांगले काम आणि मुखात फक्त स्वामींचे नाम. या 2 गोष्टी केल्या की सर्व काही ठीक होणार आहे. आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे.
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगलं आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून नक्कीच तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. आणि स्वामी भक्तांनो, आनंदासाठी जिंकणे हा ध्यास असला तरी त्यासाठी फक्त पहिले येणे असते असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे आपल्याला जीवनामध्ये जिंकवत असते. म्हणूनच आयुष्यातले सगळेच निर्णय आपले नसतात, तर काही निर्णय हे वेळ ठरवत असते आणि त्या वेळेप्रमाणे ते निर्णयही बदलत असतात. म्हणून आपण सुखी असताना अजून कुणाला तरी अशाच सुखाची गरज आहे याची जाणीव होणे म्हणजेच नक्कीच माणुसकी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे, बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मकता आणि दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीत राहायचे आहे, एवढं लक्षात ठेवा. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच तो होत असतो. आणि आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होत असतो आणि वाद सोडला तर नाते हे पूर्णपणे टिकत असते. आणि नाते टिकवण्यासाठी आपल्याला नक्कीच वाद सोडायला लागेल. आपण जर वादविवाद करत राहिलो तर मग आपण जीवनाकडून काही शिकणार नाही आणि भरपूर काही गोष्टी गमावून बसू. म्हणून पैसा व रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने भेटतात आणि साधेपणाने ते जीवन जगत असतात. म्हणून एकदा मदतीचा हात पुढे करून पाहायला हरकत नाही, पण समोरचा अहंकार सोडायला तयार नसेल तर त्याला वळून पाहणेही टाळले पाहिजे आणि त्याच्याकडे कधीही गेले नाही पाहिजे. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही, हे लक्षात घ्या. जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, तसे करणे चुकीचे आहे आणि तसे आपण करूही नाही. आपण संपत्ती नक्कीच जपली पाहिजे आणि संपत्ती जपून आपण ती वापरलीही पाहिजे. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला लागला आणि तोच व्यक्ती खरं आयुष्य प्रेमाने आणि चांगल्या व्यक्तीने जगत असतो. स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप तुम्ही अजिबात देऊ नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेवढे जास्त पुढे जाल आणि चांगले कराल तेवढे जास्त देव तुमची साथ देत असतो. आणि कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर जगणे या पूर्ण पृथ्वी तलावर तुम्हाला कुठेही भेटणार नाही. म्हणून कुणालाही दुखवू नका, फक्त आपल्या चांगले कर्म करत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील. एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी की आम्हाला कोणत्याही अडचणीमध्ये आम्ही ती अडचण पार करून पुढे निघून जाऊ. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो आमचा जीवन प्रवास. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान असतो आणि तोच मनुष्य आयुष्यामध्ये प्रगती करत असतो. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात आणि त्यांच्यामध्ये काही आपल्याला दिसत नाही. म्हणून आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू आहे. म्हणून आपण जीवनामध्ये कधीही आळस करू नये. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना, तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे. म्हणून आपण काय विकत घ्यायचं आणि काय विकायचं हे सुद्धा आपल्याला नक्कीच ठरवायला लागेल. आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्यासोबतही वागलं जाईल. जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल. विषय कर्माचा आहे, तिथे धर्मसुद्धा हजर असतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि आपलं काम हे निस्वार्थपणे करत राहा. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो आणि त्याला वेदना होत असतात. म्हणून जेवढी वाट तू पाहिलेली आहेस ना बाळा, वेळ आली की तुला इतके मिळणार आहे की तू सांभाळूही शकणार नाही. आणि तुला आम्ही भरपूर देणार आहेत. त्यासाठी फक्त तुझ्या मनात तू संयम ठेव. सर्व काही नक्कीच तुझ्या जवळ येणार आहे. आणि आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा. मग ती वस्ती असो किंवा आपली माणसं असो,
प्रेमाने सांभाळली की सर्व काही ठीक होतं. आणि कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे पूर्णपणे आणत असतात. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत असे समजा. आणि विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. म्हणून स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेच राहोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींकडे हीच प्रार्थना करायची. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.